नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय तुमचा लाडका शो ज्याचं नाव आहे कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. फ्रेंड्स, आता आपल्या समोर सादर होणार आहे एक फेकम फाग बतावणी. चला तर ही फेकम फाग बतावणी एन्जॉय करूया. प्लीज वेलकम ऑन द स्टेज कमलाकर सातपुते आणि अरुण कदम. राम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय मुंबई, जय टीचर्स कॉलनी 301 सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी. अरे तुम्ही नमस्कार करता का पत्ता सांगता? नाही, तुमचं तसंच असतं. राम राम केलं तर लगेच पत्ता विचारता, आधीच सांगून टाकला. क्या बात आहे. तुम्ही होतात कुठं? कुठं होता म्हणजे बाहेर गावी जातो. बिझनेसमॅन, मोठा बिझनेसमॅन आहे मी. बाहेर गावी? हा. कुठं गेला होता? प्रिन्स चार्ल्सला भेटायला. तुम्ही काय डबेवाले आहेत का? डबेवाल्याचा माझा काही संबंध आहे? नाही, चार्ल्स आदनमधनं डबेवाल्यांनाच भेटत असतो. अरे चार्ल्स, प्रिन्स चार्ल्सला भेटायला गेलो होतो. त्याला म्हणलं, प्रिन्स चार्ल्स, मला कोहिनूर हिरा पाहिजे. बरोबर, त्याला काजळी चढली असेल, तुम्हाला घासायचं असेल. मला एकाच घ्यायचंय. मी त्याला म्हणलं, प्रिन्स चार्ल्स, मला कोण हिरा दे. लय घाबरला माणूस. कोहिनूर हिरा मला देऊन टाकला त्यांनी. डील पक्क झालं आपलं. कोहिनूर हिरा तुम्हाला देऊन टाकला? देऊन टाकला राव. माझं जाऊ द्या, तुमचं कसं काय? मी गरीब माणूस, मी कसलं काय? दिसतोयस तू. अमेरिकेला गेलो होतो. अमेरिकेला कशाला? व्हाईट हाऊस विकत घ्यायला. व्हाईट हाऊस विकत घ्यायला? आणि तो कशाला? तुमचा कोहिनूर हिरा काय झोपड्यात ठेवणार का? तो ठेवायला जागा नको म्हणून व्हाईट हाऊस. आणि तुम्ही कोहिनूर हिरा. अरे व्हाईट हाऊस बघायची तरी तुमची अवकात आहे का? आणि कोहिनूर हिरा कशाला म्हणतात काय ते माहितीये का तुम्हाला? काय आपलं बोलायचं? बरं ते जाऊ दे, कुठं वाहतात कुठं ते सांगा आता. खरा बिझनेस सांगू मग? हा, खरा बिझनेस आहे माझा. तुम्हाला सांगतो, लंडनला असतो. लंडनला. हा खरा बिझनेस. तिकडे माकडा अलाउड केली काय? माकडांसारखा दिसतोय मी. तसं रे, तिकडे गेलात म्हणून विचार. मला सांगा, लंडन कशासाठी फेमस आहे? अर्थात ती दळणवळणाची राजधानी आहे. हा, मग तिकडे माझा मोठा बिझनेस आहे. काय सांगता? हा ना. कसला बिझनेस आहे? चक्क्यांचा. तरी मला आधीपासून संशय होताच. सिग्नल थांबला की हा माणूस नेहमी म्हणायचा, थोडा वेळ थांबा, कुणीतरी येईल, पैसे बिसे मागायला हात धरून. त्याचा बिझनेस नाही रे. काय करता ना बाबा, त्याचा बिझनेस नाही. अरे चक्क्यांचा बिझनेस. अच्छा, गिरणी चक्की. हा, चक्कीचा बिझनेस. ए भाई, क्या है? तांदूळ है क्या? बाद में पहिला गहू का चालू आहे? चक्क्याचा बिझनेस. तो बिझनेस तिकडे कशाला? आणि मग अरे बाबा, वळणावर दळण्याच्या गिरण्या आहेत माझ्या. त्याच्यामुळे तिकडे नाव तेच पडलंय ना, दळणवळणाची राजधानी. आणि मग माझं जाऊ दे, तुमचं सांगा. मी कसला बिझनेस पण साधा माणूस आहे. मी एक श्रीमंत माणूस आहे. हा, त्याच्या अकाउंटचं मी बघतो. नाही, मला चांगलं माहिती आहे राव. आपण एकाच शाळेमध्ये शिकलेलो आहे. अभ्यासाचं तुमचे वांदे आहेत, गणितात तर फारच वांदे ना. अकाउंटचं काम तुम्ही कसं काय बघता? त्याचा काही संबंध आहे इथं? अकाउंटचा संबंध नाही म्हणजे कसं काय? गणिताचा आणि अकाउंटचा संबंध नाही असं कसं बोलता राव? अहो, एका मोठ्या श्रीमंत माणसं तुम्ही अकाउंट बघता म्हणजे किती पैसे आले, किती पैसे गेले, या सगळ्यांचं टॅली करणं म्हणजे अकाउंट नाही का? आधी मला फक्त शंका होती, पण आता माझी खात्री पटली. तुम्ही एक नंबरचे मूर्ख माणूस आहेत. अहो, मी काय बोललो? काय? एक श्रीमंत माणूस आहे, त्याचा अकाउंट मी बघतो. म्हणून तुम्ही अकाउंट. ते आपलं. अरे नरसाळ्या, शेळी घ्यायची अवकात नाही. वेळी अवय कुत्रे फिरतात तुझ्या दारात. अकाउंट पाळतोस तू. आणि तुझ्या बापाने कधी दळणवळण केलं होतं रे? खरं किती शिकलास ते सांग. अरे हुशार आहे.
अरे बाबा नेहमी मी पहिला यायचो आणि माझा भाऊ दुसरा यायचा. शाळेत 2च पोरं होती काय? अख्ख्या शाळेमधलं म्हणतोय मी. अरे अभ्यासाचा छंदच होता, अभ्यासाचं येडच होतं मला. दिवस रात्र अभ्यास करायचो. पोरं खेळायची पण आपण अभ्यास करायचो. त्या भात म्हणजे घरातली श्रीमंती वगैरे असणार तुमच्या. कसली श्रीमंती, 5 भावंड आम्ही, लय वांदे हालाकीच्या जीवनामध्ये दिवस रात्र अभ्यास करायचो राव. दिवस रात्र? हा म्हणजे घरात लाईट बीट असेल. अहो कसली लाईट आणि सांगितली ना परिस्थिती हालाकीची. अहो अगरबत्तीच्या उजेडावर अभ्यास करायचो मी. अगरबत्तीच्या उजेडावर अभ्यास करायचो मी. अच्छा अच्छा. म्हणून तर एवढा मोठा बिझनेसमॅन झालेलो आहे मी. करेक्ट. माझं जाऊ द्या, मी तर हुशारच आहे, मोठा बिझनेसमॅन आहे. तुमचं कसं काय? म्हणजे आमची पण परिस्थिती लयच हालाकीची. घरात लाईट तर सोडा, खायचे वांदे असायचे, मग तरी पण अंधारात अभ्यास करत बसायचो. हा म्हणजे तुम्ही सुद्धा अगरबत्तीच्या उजेडावर अभ्यास करायचे. अहो सांगितलं ना, खायचे वांदे, अगरबत्ती कुठनं घेणार आहे मी? मग तुम्ही अभ्यास कशाच्या उजेडावर करायचे? माझा प्रकाश नावाचा मित्र होता, त्याला बाजूला बसवून त्याच्या उजेडात अभ्यास करायचा. तुमचा मैत्र प्रकाश, त्याच्या उजेडावर तुम्ही अभ्यास करायचे. बर असं आहे का तुमचं? समजा परीक्षेच्या काळामध्ये पाऊस आला आणि तुमचा तो मैत्र प्रकाश आहे, त्याच्यावर पाऊस पडला आणि तो भिजला, मग तुम्ही कशाच्या उजेडावर अभ्यास करायचे? नाही सांगा ना, सांगा. हा, माझी एक ज्योती नावाची मैत्रीण होती, तिला बाजूला बसवायचो आणि त्या ज्योती खाली अभ्यास करायचो. म्हणजे तिच्या उजेडात अभ्यास करायचो. तुमच्या माईचं टकुर आणलं तुमच्या प्रकाशाच्या उजेडावर, माणसांच्या उजेडात, ज्योतीच्या उजेडात तुमच्या बापाने अभ्यास केला का? आणि तुमच्या आईच्या झांजा वाजवल्या होत्या. अगरबत्तीच्या उजेडावर तुमच्या बापाने केला होता अभ्यास. अरे मोठा बिझनेस आहे, मी तसं करणार आहे. त्याच्यावेळी होत बिझनेस आणि अभ्यासाचा काही संबंध नाही बरं. वाव, खूप छान परफॉर्मन्स होता अरुण दादा कमलाकर. खूप मजा आली, खूप हसवलं तुम्ही. थँक्यू सो मच. प्लीज टेक युअर सीट्स. हसून हसून आपण सगळेच थकलोय, तेव्हा घेऊया एक छोटासा ब्रेक. पण अजून बरीच धमाल, बरीच मस्ती बाकी आहे. पाहत रहा कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट, फुल टाइम पास. मी गटारीला कोंबड्याला उचलायला गेले, तो पटकन शिटला ना माझ्या अंगावर आणि सगळे हसले आणि त्यामुळे माझा अपमान झाला ना, आणि त्यामुळे मी 5 वर्ष कोमात गेले. हो, आपल्याला बाजूच्या देशापासून धोका आहे मास्तर, धोका. अरे तू का तिकडे जाऊन किडे करून आलास? निघाली